आता पाहूयात पुढची बातमी अधिवेशनाच्या संदर्भातली। विरोधक चहापानावरती बहिष्कार टाकणार असल्याचं कळतं आहे। विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बैठकीला काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, राष्ट्रवादी पक्षाचे अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे, शेकापचे जयंत पाटील, सपाचे अबू आझमी उपस्थित होते। उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे। या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे, म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच, तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन। उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे, त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलू। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपली प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडली गेलेली आहे। प्रणाली, विरोधकांनी चहापानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय आणि उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आपण बघितली, फारच आक्रमक अशी प्रतिक्रिया होती की सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असेल। काय अधिक माहिती? यावेळेचं अधिवेशन हे अतिशय वेगळं अधिवेशन असणार आहे आतापर्यंतचं, यासाठी कारण महाविकास आघाडी यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप वाढलेला आहे। कारण ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर तीनही पक्ष, मग ते शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असो की काँग्रेस पक्ष असो, तिघांनीही यावेळेला सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय घेतलेला आहे। ज्या पद्धतीनं या संपूर्ण सरकारच्या कालावधीमध्ये जे काही भ्रष्टाचार झालेले आहेत किंवा ज्या गोष्टींमध्ये अनियमित आहेत, त्या सगळ्या गोष्टींवर या अधिवेशनामध्ये सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय घेतला जातोय। घेण्यात आलाय। थोड्या वेळातच पत्रकार परिषद सुरू होणार आहे। आपण पाहतोय की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या ठिकाणी आहेत। विजय वडेट्टीवार यांच्याच निवासस्थानी ही पत्रकार परिषद जी आहे ती थोड्या वेळात होणार आहे आणि त्याच्यासाठी बैठक सुद्धा त्यांच्याच निवासस्थानी पार पडलेली आहे। थोड्या वेळातच या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। पीक विमा, बोगस बियाणे, निष्पक्ष आरक्षण या अशा सगळ्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर या ठिकाणी आपण अगदी खरं प्रणाली, तू सांगतेस तसं शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेतच, मात्र तू जशी माहिती दिली त्यानुसार